आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। मुंबईच्या काळा चौकीतील अभ्युदय नगर परिसरात रात्री आग लागल्याची घटना, आगीत दुचाकीचं नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही। कोकण किनारपट्टीवर पुन्हा तापमान वाढ होणार, मुंबईचा पारा तब्बल 36 अंशांच्या पार जाण्याची शक्यता। नवी मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये पारा 36 ते 38 अंशांदरम्यान राहील, हवामान खात्याची माहिती। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर प्रवासी संख्येत मोठी वाढ, मध्य रेल्वे प्रशासनानं जाहीर केली आकडेवारी। जानेवारीमध्ये एका महिन्यात तब्बल 12,70,00,000हून अधिक प्रवाशांचा मध्य रेल्वे मार्गावरचा लोकलमधनं प्रवास। 2025-26 या वर्षात चित्रपट, मालिका, जाहिराती आणि वेबसिरीजच्या शूटिंग बंद। पश्चिम रेल्वेला 2 कोटींचा निधी। पश्चिम रेल्वेला आतापर्यंत सर्वाधिक उत्पन्न मिळालंय। देशातली पहिली 15 डब्यांची लोकल ट्रेन पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार। चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधनं 18 फेब्रुवारीला पहिली लोकल मुंबईच्या दिशेनं रवाना। येत्या काळात 12 लोकल पाठवण्यात येणार। ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचा प्रवास महाग होण्याची शक्यता, 11 वर्षांनंतर तिकीट दर वाढण्याची शक्यता। उत्पन्न आणि खर्चातील वाढती तूट भरून काढण्यासाठी भाडेवाढीवरती गांभीर्यानं विचार सुरू। मुंबई विमानतळावरनं 1200 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, 10 महिन्यातील कारवाई, 249 जण अटकेत। तर विमानतळावरील सीमाशुल्क विभागाची कारवाई, तस्करीचा पर्दाफाश करत 207 गुन्हे दाखल। मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणी चोरीचे प्रकार, कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची विशेष मोहीम। 3 महिन्यात तब्बल 1408 अनधिकृत नळ जोडणी खंडित। आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। पुणे परिमंडळातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं आता वेळेवरती निवारण होणार। पुणे परिमंडळाकडून आरोग्य अदालत मोहीम घेऊन 5000 प्रकरणं निकाली काढण्याचं नियोजन। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो आणि आचार्य आनंद ऋषीजी चौकातील उड्डाणपुलाची कामं रखडली। पुण्यातील मेट्रो उड्डाणपुलांची उर्वरित कामं तातडीनं करा, पीएमआरडीचे टाटा सिमेंट्सला पत्र। जप्त केलेली वाहनं परस्पर विकली तर संबंधित बँक वित्तपुरवठादार संस्थेवरती कारवाई करण्यात येईल। पुणे आरटीओचा वित्तपुरवठादार संस्थांना इशारा, जप्त केलेल्या वाहनांची माहिती परिवहन कार्यालयाला देणं वित्तपुरवठादार संस्थांना बंधनकारक। पुणे परिवहन विभागाच्या अखत्यारीतील एटीएस केंद्राचं काम रखडलं। एटीएस केंद्राला कार्यान्वित होण्यासाठी आणखी 7 ते 8 आठवड्यांचा कालावधी लागणार, पुणे आरटीओनं दिली माहिती। एटीएस केंद्राअभावी फिटनेस पासिंग रखडलं। साखर उद्योगाला दुहेरी फटका, इथेनॉल पुरवठ्यामध्ये साखर उद्योगाचा वाटा 90%वरून 28%पर्यंत घसरला। राष्ट्रीय सरकारी साखर कारखाना महासंघाच्या पाहणीमध्ये आकडेवारी समोर। पुण्यामध्ये मार्केट यार्डमधील गूळ भुसार बाजार 25 फेब्रुवारीला बंद। गूळ भुसार बाजारातील व्यापाऱ्यांच्या मागण्या तसंच बाजारावरील समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी बंद। गूळ भुसार बाजारातील सर्व व्यवहार बंद राहणार। पुण्यामध्ये काही दिवस हवामान स्थिर राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील किमान तापमानात मोठी वाढ, पुढील 3 ते 4 दिवस हवामानात फारसा बदल होणार नसल्याची शक्यता। डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 2 ज्येष्ठांची 3.5 कोटींची फसवणूक, पोलीस सरकारी प्रतिनिधी असल्याची बतावणी करत पैसे काढून घेतले। आरोपींच्या विरोधात पुणे सायबर पोलिसात गुन्हा दाखल। पुण्यामध्ये ट्रिपल सेट बसून महिला पोलिसांनी केला प्रवास, पोलिसांनीच वाहतूक नियम धाब्यावर बसवले। सामान्य वाहन चालकांवरती कारवाई तत्परतेनं होते, आता या पोलिसांवरती कारवाई होणार का? पुणेकरांनी विचारला सवाल।